बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। मनोज जरांगेंना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय। त्यानंतर मनोज जरांगे पाटील हे आज अंतरवाली सराटीकडे रवाना झाले। या पार्श्वभूमीवर वडीगोद्री आणि अंतरवाली सराटी इथं पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे। दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला विरोध केल्यामुळे डॉक्टर रमेश तारक यांच्या तोंडाला काळे फासणाऱ्यांच्या आंदोलनकर्त्यांना आज अटक होण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यांच्या विरोधात जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय। आता मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीकडे रवाना झालेत। रुग्णालयातून निघताना मनोज जरांगे पाटील यांनी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केलं। अंतरवाली सराटीत जाऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार असल्याचं मनोज जरांगे पाटील म्हणाले। ओबीसी आंदोलनामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापण्याची शक्यता वर्तवली जाते। या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। मी इंग्रजीतून ते भाषण केलं। निलेश लंके यांनी पाठांतर करून नंतर सभेत इंग्रजीतून भाषण करून दाखवावं असं आवाहन माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी निलेश लंके यांना दिलं होतं। आज निलेश लंके यांनी खासदार पदाची शपथ इंग्रजीमध्ये घेतली। यामुळे त्यांनी एक प्रकारे अप्रत्यक्ष टोला लगावलाय। दरम्यान अहमदनगर मतदारसंघात निवडणुकीच्या प्रचारात निलेश लंके यांच्या शिक्षणावरून त्यांना विरोधकांनी हिणवलं होतं। त्या सुजय विखे पाटील यांनी भाषणात निलेश लंके इंग्रजीतून कसं बोलणार, त्यांना इंग्रजी येते का असा सवाल उपस्थित करत त्यांची खिल्ली उडवली होती। मात्र निलेश लंकेंनी इंग्रजी भाषेत घेतलेली शपथ सध्या चर्चेचा मुद्दा बनली आहे। सभागृहात खासदारांचा शपथविधी होत असताना निलेश लंके यांचं नाव पुकारलं तेव्हा निलेश लंके यांनी चक्क इंग्रजीतून शपथेला सुरुवात केली। त्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं। खासदारकीची शपथ घेतल्यानंतर लंके यांनी शेवटी जय हिंद, जय महाराष्ट्र आणि रामकृष्ण हरी म्हणत हात जोडले। शरद पवार म्हणाले की खरं सांगायचं म्हणजे निलेश लोकसभेत चालल्यानंतर मला काळजी एकाच गोष्टीची आहे, जे आमचे सभासद आहेत त्यामध्ये जुने सभासद आहेत त्यांना पार्लमेंटमध्ये सगळेजण नक्की विचारतील हा कोण गडी या ठिकाणी आणला। मी त्यांना सांगितलं तिथं मराठीत सुद्धा भाषण करता येतं, तुम्ही मातृभाषेत बोलू शकता। एकदा का माईक हातात आला तर निलेशजी मराठीमध्ये काय बोलतील याचा भरोसा नाही, त्याबद्दल कमतरता भासणार नाही। विधानसभा निवडणुकीच्या आधी मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारही लाडकी बहीण योजना घोषित करणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे। मात्र या योजनेच्या घोषणेआधीच शरदचंद्र पवार यांच्या गटानं राज्य सरकार आणि भाजपवर टीका केली आहे। सरकारवर राज्यातील सगळ्या भगिनी आणि माता रुसल्यात, त्यामुळे अशा योजनेला त्या बळी पडणार नसल्याचं आमदार रोहित पवार यांनी म्हटलंय। तर अशा योजनांमुळे महाराष्ट्रातील जनता विकली जाणार नसल्याचं शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलंय। या संदर्भात आमदार रोहित पवार आणि जयंत पाटील यांनी पोस्टच्या माध्यमातून या योजनेच्या घोषणेआधीच राज्य सरकार आणि भाजपवर निशाणा साधलाय। यामध्ये त्यांनी गॅस सिलेंडरच्या दरांची आठवण देखील करून दिली आहे। केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राजकीय मलमपट्टी करण्यासाठी अशा योजना राबवण्यात येत असल्याचा आरोप देखील आमदार रोहित पवार यांनी केलाय। रोहित पवार यांनी पोस्टच्या माध्यमातून सरकार आणि भाजपवर टीका केली आहे। यामध्ये ते म्हणाले की लोकसभेत सपाटून मार खाल्ल्यानंच आता विधानसभा निवडणुकीसाठी मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारही लाडकी बहीण योजना आणणार असल्याचं कळतंय। पण गेली 10 वर्ष सिलेंडरचे दर 450 रुपयावरून 1200 रुपयांवर नेऊन लूट करणाऱ्या या सरकारवर राज्यातील सगळ्या भगिनी आणि माता रुसल्यात। त्यामुळे आता कोणत्याही योजनेला बळी पडून त्या भाजपचे लाड करणार नाहीत असा विश्वास आहे। वास्तविक चांगल्या योजनांचं स्वागतच आहे, पण केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राजकीय मलमपट्टी करण्यासाठी योजना राबवण्यापेक्षा अनेक योजना निधी अभावी बंद पडल्यात, त्याकडेही सरकारनं लक्ष द्यावं ही विनंती। हिंगोली लोकसभेचे ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची शपथ थांबवण्यात आली। हंगामी लोकसभा अध्यक्षांनी त्यांच्या शपथेवर आक्षेप घेतलाय। नागेश पाटील आष्टीकर यांनी संसदेत मराठीत शपथ घेतली, मात्र त्यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचं स्मरण केलं। त्यावर हंगामी लोकसभा अध्यक्षांनी आक्षेप घेत दुरुस्ती सुचवली। शपथ घेताना जे लिहिलं आहे त्यानुसारच शपथ घेणं आवश्यक असल्याचं अध्यक्षांनी सांगितलं। त्यामुळे आष्टीकरांना पुन्हा एकदा शपथ घ्यावी लागली। त्याचं झालं असं की नागेश पाटील आष्टीकर यांनी शपथेच्या सुरुवातीला म्हटलं की मी नागेश बापूराव पाटील आष्टीकर लोकसभा सदस्य म्हणून निवडून आलो असल्यानं दत्त महाराज, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि माझे वडील बापूराव पाटील आष्टीकर यांना स्मरून शपथ घेतो असं म्हटलं। त्यानंतर अध्यक्षांनी त्यांची शपथ थांबवली। आष्टीकर यांनी अशी शपथ घेत असताना अध्यक्षांनी त्यांना थांबवलं आणि जे लिहिलंय तेच वाचायला सांगितलं। असं चालणार नाही, जे मराठीत लिहिलं आहे तेच वाचावं लागेल, तशीच शपथ घ्यावी लागेल असं त्यांना सांगण्यात आलं। त्यानंतर मग नागेश पाटील आष्टीकर यांनी पुन्हा एकदा शपथ घेतली। यावेळी त्यांनी अन्य नावांचा उल्लेख टाळत जशी लिहिली तशीच शपथ घेतली। महाराष्ट्रातील कुख्यात गुंड तथा विविध हत्याकांडातील आरोपी विजय पलांडे याने आपल्या खटल्यात ज्येष्ठ विधितज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यास विरोध केला आहे। पलांडेने सोमवारी न्यायालयात धाव घेत भाजपकडून निवडणूक लढवलेल्या निकम यांना माझ्या खटल्यातून काढून टाका अशी विनंती केली।
उज्ज्वल निकम यांची माझ्या खटल्यातील नियुक्ती दुर्भावनापूर्ण व चुकीच्या हेतूने करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला आहे. दिल्लीतील व्यापारी अरुण टिक्कू तथा चित्रपट निर्माते करण कुमार कक्कर यांच्या हत्येप्रकरणी अटक झाल्यानंतर एप्रिल 2012 पासून विजय पलांडे न्यायालयीन कोठडीत आहे. त्यांच्या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पण आता पलांडे यांनी त्यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेतला आहे. उज्ज्वल निकम यांनी मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून भाजपचे उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक लढवली होती. पण काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी त्यांचा 16,000हून अधिक मतांनी पराभव केला होता. भाजपने या मतदारसंघातील तत्कालीन खासदार पूनम महाजन यांचं तिकीट कापत निकम यांना उमेदवारी दिली होती. पण त्यांना कोणताही फायदा झाला नाही. उज्ज्वल निकम यांनी मुंबई दहशतवादी हल्ल्यासारख्या अनेक हाय प्रोफाईल प्रकरणांमध्ये सरकारी वकील म्हणून कोर्टात सरकारचे प्रतिनिधित्व केलं आहे. हिमाचल प्रदेशातील नवनिर्वाचित खासदार कंगना राणौत यांनी महाराष्ट्रातील सदनातील मुख्यमंत्री कक्षाची मागणी केली आहे. यावरून ठाकरे गटाच्या नेत्यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि उपनेत्या सुषमा अंधारे यांनी टोला लगावला आहे. संजय राऊत यांनी म्हटलं आहे की हिमाचल भवन येथे मुख्यमंत्री महोदयांचा खास कक्ष श्रीमतीजींना मिळत असेल तर काहीच हरकत नाही असं संजय राऊत म्हणाले. तर हिंदुत्ववादासाठी सूटच काय, मुख्यमंत्री पदाची खुर्ची कुर्बान करावी लागली तरी अजिबात मागे हटू नये असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला आहे. या संदर्भात दोन्ही नेत्यांनी ट्विट करत खोचक टीका केली आहे. संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं, बापरे, श्रीमतीजी हिमाचल प्रदेशातून निवडून आल्या आहेत. त्यांच्या निवासाची व्यवस्था हिमाचल भवन येथे व्हायला हवी. हिमाचल भवन येथे मुख्यमंत्री महोदयांचा खास कक्ष श्रीमतीजींना मिळत असेल तर काहीच हरकत नाही. महाराष्ट्राचे खासदार त्यांच्या हक्काच्या सदनात सिंगल खोलीत राहत आहेत श्रीमतीजी, असे संजय राऊत म्हणाले आहेत. सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे की हे बरोबर नाही अध्यक्ष महोदय. हिंदुत्वासाठी अहोरात्र झगडणाऱ्या कंगनाजी जर महाराष्ट्र सदनातील मुख्यमंत्र्यांचा सूट मागत असतील तर साहेब, हिंदुत्वासाठी सूटच काय, मुख्यमंत्री पदाची खुर्चीही कुर्बान करावी लागली तरी अजिबात मागे हटू नये अशी खोचक प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिली आहे. कंगना राणावत यांनी महाराष्ट्र सदनमध्ये जाऊन राहण्यासाठी विचारपूस केली. त्यांना प्रशासनाने नाही म्हटलं, त्या निघून गेल्या. यावर संजय राऊतला मिरच्या झोंबल्या. त्या निवडून गेलेल्या खासदार आहेत, तुमच्यासारख्या बॅकडोअरने आलेल्या नाहीत असा टोला भाजप आमदार नितेश राणे यांनी राऊतांना लगावला. तर हमाम में सब नंगे है, उगाच बडबड करू नका असंही त्यांनी म्हटलं आहे. नितेश राणे पुढे बोलताना म्हणाले की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सचिन वाझे वर्षा बंगल्यावर तिकडे किती दिवस राहायचा, त्याचं उत्तर कधी देणार असा सवाल भाजप आमदार नितेश राणे यांनी उपस्थित केलाय. नितेश राणे म्हणाले की गजनी झालेल्या राऊतला माहीत नाही, 2.5 वर्ष मवियाची सत्ता होती, तुमचे मालक मुख्यमंत्री होते, तेव्हा ड्रग्ज का थांबले नाहीत, तुम्ही काय प्रयत्न केले, तुमचे गृहमंत्री जेलमध्ये होते. नितेश राणे म्हणाले की उडता मातोश्रीबाबत चिंता करा, तुमच्या मालकाचा मुलगा ड्रग्जवाल्या लोकांसोबत का असतो, रिझवी कॉलेजच्या मागे कोण भेटायचं हे तुमच्या मालकाच्या मुलाला विचारा, त्यांची थेर थांबवा, अंमली पदार्थांचे धागेदोरे मातोश्रीवरून मिळतील, कुंपण शेत खात आहे हे तुम्हाला कळेल आणि त्यानंतर ते कधीच ड्रग्जबद्दल बोलणार नाहीत असंही राणेनं म्हटलं आहे. देशभरात नीट परीक्षेतील घोटाळ्यावरून खळबळ उडाली आहे. देशभर गाजत असलेल्या नीट पेपर लीक प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन पुढे आलंय. केंद्र सरकारने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग केलाय. गुजरात, हरियाणा, पंजाब, झारखंड आणि बिहारनंतर या प्रकरणाचे धागेदोरे महाराष्ट्रात आले आहेत. लातूरमधील दोघांना या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलं आहे, तर 4 गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नीट परीक्षेतील घोटाळ्या प्रकरणी आतापर्यंत काय काय घडलं पाहूयात. यावर्षी एनटीएने 5 मे रोजी 24 लाख विद्यार्थ्यांसाठी नीट परीक्षा घेतली. परीक्षेदरम्यान केंद्रावरून पेपर फुटल्याचे आरोप झाले होते. त्यानंतर गदारोळ उठला होता, परंतु एनटीएने हे आरोप फेटाळून लावले. एनटीएने आणि सरकारने सांगितलं की हिंदी आणि इंग्रजीच्या माध्यमांच्या प्रश्नपत्रिका 6 केंद्रावर सापडल्या होत्या, परंतु त्यात सुधारणा करण्यात आली आणि विद्यार्थ्यांना नीट परीक्षा पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त वेळ देण्यात आला. दरम्यान सीबीआयने तपासासाठी अनेक राज्यांमध्ये आपली टीम पाठवली. तपास सुरू असताना गुजरात, हरियाणा, पंजाब, झारखंड आणि बिहारनंतर या प्रकरणाचे धागेदोरे महाराष्ट्रात आले आहेत. उत्तरेकडील राज्यात झालेल्या पेपरफुटी प्रकरणातील आरोपींची बँक खाते पोलिसांनी तपासल्यानंतर लातूरची लिंक लागल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी सर्वप्रथम 23 जून रोजी नांदेडच्या एटीएस पथकाने लातूरमध्ये 2 ठिकाणी छापे टाकून जिल्हा परिषदेच्या 2 शिक्षकांना अटक केली होती. संजय तुकाराम जाधव आणि जलील उमराखा पठाण अशी अटक करण्यात आलेल्या शिक्षकांची नावे आहेत. पेपरफुटी प्रकरणात या शिक्षकांचा सहभाग असल्याचा एटीएसचा दावा आहे. संजय जाधव हे चाकूर तालुक्यातील बोथी येथील रहिवासी आहेत, तर सोलापूर जिल्ह्यातल्या टाकळी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत ते शिक्षक आहेत. तर जलील पठाण हे लातूर जवळच्या कातपूर येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत. हे दोघेही लातूरमध्ये खाजगी कोचिंग क्लासेस चालवतात.